नमस्ते, वेलकम बॅक टू ईगल ट्रेडर्स. मित्रांनो, जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली अनालिसिसच्या लेवल आपण अपलोड ज्या केल्या होत्या त्याच्यामध्ये परफेक्टली असं आज आपल्याला कुठलाही सेटअप वर्क झालेला बघायला मिळाला नाही. जे आपण ठरवलं होतं सप्लाय झोन मध्ये आपल्याला एखादा ब्रेकआउट मिळाला पाहिजे, किंवा जर समजा डिमांड झोन मध्ये 52,965च्या लेवलला जर मार्केट मिळालं तर एखादा आपल्याला बाउन्स बघायला मिळेल. परंतु कुठल्याही पद्धतीचं आपल्याला तसं वर्किंग आज बघायला मिळालं नाही. परंतु सिंपल आहे, जे आपण सपोर्ट घेतला होता इथं 53,329 परफेक्टली त्या लेवलवर आपल्याला एक चांगली अशी रॅली बाउन्स झालेली बघायला मिळाली. ओके, आपण सेम त्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती पण अपडेट दिली होती. त्याच्यानंतर निफ्टीमध्ये जर पाहिलं तर आज थोडंसं आपण ट्रॅप झालेलं इथं बघायला मिळालं. ओके, मग थोडक्यात आपण जो प्लॅन केला होता 23,370 ला एक डाऊनला मार्केट मिळालं पाहिजे, किंवा 24,825चा एक ब्रेकआउट आपल्याला मिळाला पाहिजे. परंतु असं कुठल्याही पद्धतीची लेवल बघायला मिळाली नाही. मार्केट एका रेंजमध्येच काम करत असलेलं आपल्याला दिवसभर बघायला मिळालं. बरोबर, स्मॉल रेंजमध्ये मार्केट एक दिवसभर काम करत होतं. त्याची आपण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलला दिली होती. मॉर्निंगला आपण जे टेलिग्रामला जर आपण पाहतोय तर 24,600चा सी आपण परचेस केला होता. त्याच्यामध्ये आपल्याला एक नॉर्मल एसएल फेस करावा लागला. त्याच्यानंतर आपण एक इक्विटीसाठी एक स्टॉक घेतला होता पीएनजीएल. त्याच्यामध्ये साधारणतः जर आज वन डे मध्ये पाहिली तर आपल्याला 1.5 ते 2% मुवमेंट चांगली अशी स्ट्रॉंग झालेली आज बघायला मिळाली. त्याच्यानंतर बँक निफ्टीचा आपण सी घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला 25-30 पॉईंटची रॅली बघायला मिळाली. त्याच्यानंतर 53,700चा सी घेतला आपण 620च्या दरम्यान. त्याच्यामध्ये साधारणतः 660 रुपयापर्यंत आपल्याला एक स्ट्रॉंग अशी रॅली बघायला मिळाली. मग 40 ते 45 पॉईंटची रॅली आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळाली. परंतु जेवढी रॅली पाहिजे, आपण जे स्टॉप लॉस घेतोय त्या पद्धतीनं असं स्ट्रॉंग असं 1:2 किंवा 1:3 अशी आपल्याला कुठल्याही पद्धतीची स्ट्रॉंग रॅली बघायला मिळाली नाही. उद्या आपल्याला महत्वाच्या लेवल कुठल्या असणार आहेत, जसं आज आपण काम केलं सेम त्या पद्धतीने उद्या सुद्धा आपल्याला महत्वाचे लेवल कुठले असणार आहेत ते आपण पाहूयात. पण हे पाहत असताना तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर खूप मोठी चूक करताय, कारण की खूप महत्वाचे सपोर्ट, रेजिस्टन्स, कॅल्क्युलेटिव्ह जे आकडे असतात ते आपण आपल्या डेली चॅनलला अपडेट करत असतो. त्याच्यानंतर जे आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक देतोय त्याच्यामध्ये परफेक्टली लेवल बाउन्स झालेले बघायला मिळतात. ओके, आपण जे आपल्या चॅनलवरती देतोय पाठीमागच्या 8 ते 10 दिवस झालं जे स्टॉक देतोय आपण, प्रत्येकी स्टॉकमध्ये 4-5% किंवा 5 ते 10%चे मुवमेंट आपल्याला झालेल्या बघायला मिळतात. ओके, आता हे ट्रेडिंग करत असताना तुम्ही तुमच्या ऍडवायझरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, कारण की आमचे प्रेडिक्शन सुद्धा फेल जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ट्रेडिंग करत असताना तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. ओके, आता उद्या जे आपल्याला महत्वाचे लेवल असणार आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी ते आपण पाहूयात. पण हे पाहण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नाही तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. ओके, आता उद्या सगळ्यात महत्वाचं बँक निफ्टीसाठी लेवल कुठले असणार आहे ते आपण पहिल्यांदा पाहूयात. उद्या महत्वाची लेवल असणार आहे 53,800. ही जी लेवल आहे ते आपल्याला उद्या रेजिस्टन्सचं काम करणार आहे, म्हणजे थोडक्यात सप्लाय झोनचं काम करणार आहे. आणि 53,315 ही जी लेवल असणार आहे आपल्याला ती डिमांड झोनचं काम करणार आहे, म्हणजे सपोर्टचं काम करणार आहे. आता सिंपल इथं आपण काय काम करणार आहोत की आपला इगलचा सेटअप वर्क झाला पाहिजे. ओके, इगलचा सेटअप वर्क झाला पाहिजे म्हणजे काय, जर डिमांड मध्ये जर आपल्याला एखादा बुलिश सिनेरिओ मिळाला तर त्याच्यामध्ये आपण एक बाउन्स एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. ओके, 53,315 मध्ये जर आपल्याला मार्केट मिळालं मॉर्निंग मध्ये आणि जर आपला विथ सेटअप वर्क झाला, इगल सेटअप जर तिथं वर्क झाला तर एक बाउन्स आपण एक्सपेक्टेशन त्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यानंतर 53,800 मध्ये जर समजा आपल्याला तिथं जर एखादा आपला ब्रेकआउट किंवा जरी समथिंग एखादा आपला सेटअप तिथं वर्क झालेला बघायला मिळाला तर वरच्या बाजूला 53,800 ची लेवल जर ब्रेक झाली तर 54,068 पर्यंत एक आपल्याला स्ट्रॉंग अशी रॅली बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये जर ब्रेकआउट मिळाला तर 54,306 पर्यंत आपल्याला एक रॅली बघायला मिळेल. म्हणजे मोस्टली जर आपल्याला ही लेवल ब्रेक झाली तर त्याच्यामध्ये स्ट्रॉंग अशी आपल्याला साधारणतः 400 ते 500 पॉईंटची आपल्याला अपसाईडची रॅली बघायला मिळू शकते. हे झालं बँक निफ्टीसाठी. आता निफ्टीसाठी उद्या महत्वाचे लेवल कुठले असतील तर निफ्टीमध्ये ज्यावेळेस आपण काम करतोय तर सिंपल त्याच्यामध्ये बघितलं तर 24,676 ला त्याला आपल्याला सप्लाय झोन असणार आहे आणि 24,528 ला आपल्याला डिमांड झोन असणार आहे. सप्लाय झोन म्हणजे वरच्या बाजूला जो रेजिस्टन्स असणार आहे ओके 24,676 आणि जो सपोर्ट असणार आहे तो 24,528. सिंपल आपण दोन ब्रेकआउटला आपण सिंपल काम करणार आहोत, आपल्या विथ सेटअप मध्ये काम करणार आहोत. ब्रेकआउट जर आपल्याला मिळाला तर स्ट्रॉंग रॅली मिळण्याचे चान्सेस आहेत. ओके, जर समजा आपल्याला तिथं जर ब्रेकआउट मिळाला तर 100 ते 150 पॉईंटच्या आसपास आपल्याला अपसाईडला रॅली मिळू शकते. आणि जर सपोज इथं सपोर्ट ब्रेक झाला तर इथं बाउन्सचा विचार न करता आपण डाऊन साईडला बसण्याचा उद्या विचार करणार आहोत. ओके, त्याच्या मागे 1-2 रिझन आहेत ते आपण उद्या आपल्या टेलिग्राम चॅनलला अपडेट देणार आहोत. आता जे आपण लेवल घेतोय परफेक्टली एवढ्या लेवल वर्क होतात तर ह्याच्या मागे एक सिंपल एक सेटअप आहे आपला, जो इगल सेटअप आपल्या इगल कम्युनिटीला जे जॉईन आहेत त्यांना माहिती आहे. आपण
कुठल्या बेसिसवर हे कॅल्क्युलेटिव्ह सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेत असतो, एका थेरीनुसार आपण हे सगळे सेटअप घेत असतो. तुम्हाला सुद्धा जर हे जॉईन करायचं असेल ईगल कम्युनिटी, तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन अपस्टॉकचे अकाउंट ओपन करा आणि दिलेल्या नंबरला मेसेज करा. आता स्टॉक ऑफ द डे मध्ये आपण स्टॉक जो घेणार आहे तो PNGL घेणार आहे. ओके, आपण स्टॉक एकदा चेक करूयात. जसं आपण कालचे जे स्टॉक पाहतोय, आपण जे आपल्या ग्रुपवरती पाठीमागचे घेतलेत स्टॉक ऑफ द डे मध्ये, टाटा मोटर्स घेतलाय, त्याच्यानंतर टाटा स्टील घेतलाय. टाटा स्टील मध्ये एक चांगली ग्रोथ आपल्याला आज बघायला मिळाली. त्याच्यानंतर आपण हुडको घेतलाय. ओके, हुडको मध्ये तर एक छान पद्धतीने रॅली आपल्याला झालेली बघायला मिळते, एकदम स्ट्रॉंग अशी रॅली झालेली आहे. ओके, म्हणजे 10% मुवमेंट आपण घेतल्यापासून जिथं आपण सजेस्ट केला होता, बरोबर, विथ सेटअप आपला वर्क झाला, त्याच्यामध्ये 10% स्ट्रॉंग अशी रॅली आपल्याला बघायला मिळाली. अजून सुद्धा त्याचं टार्गेट आपल्याला 272 पर्यंत आहे. आपल्याकडे तो होल्ड आहे, आपण विथ स्टॉप लॉस मध्ये त्याला काम करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर आपण विष्णू घेतला होता. विष्णू मध्ये पण परत आज रिव्हर्सल एक चांगला पॉझिटिव्ह बघायला मिळाला. तो पण आपल्याकडे होल्ड आहे. आपण 423 किंवा 440 पर्यंत त्याला होल्ड करू शकतो. ओके, तुमच्या पद्धतीने तुम्ही प्रॉफिट बुकिंग त्याच्यामध्ये घेऊ शकता तुमच्या रिस्क वरती. आता जो आपण घेतलाय PNGL, तो एकदा आपण चेक करूयात. ओके, ही नवीन आलेली कंपनी आहे, बरोबर. पुन्हा गाडगे आणि ज्वेलर्स ही जी नवीन आलेली कंपनी, ह्याच्यामध्ये जर सिंपल पाहिलं तर आपल्याला इथे एक बाउन्स एक्सपेक्टेशन आहे. ओके, आपल्याला इथे एक सपोर्ट आहे जो कॅल्क्युलेटिव्ह आपल्याला लेवलमध्ये सपोर्ट मिळतोय. त्याच्यामध्ये जर आपण सिंपल पाहिलं, आपल्याला अपसाईडचे जर टार्गेट आपण पाहिले ते साधारणतः 788 म्हणजे साधारणतः 800 रुपयाच्या दरम्यान, आणि जो पाठीमागचा ऑल टाइमचा आहे 850 म्हणजे त्या दरम्यान आपल्याला एक चांगली अशी रॅली बघायला मिळू शकते. पण याच्यामध्ये स्टॉप लॉस ठेवून आपण काम करणार आहोत, आणि स्टॉप लॉस खूप महत्वाचा आहे. जर याच्यामध्ये सपोर्ट ब्रेक झाला तर बॉटम साईडला त्याला परत बाउन्सला चान्स नाहीये. ओके, सगळ्यात महत्वाचं की मार्केट काय करते ह्याच्यावरती पण डिपेंड राहणार आहेत बऱ्याच गोष्टी, म्हणजे इंडेक्स काय करतायत ह्याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी आपल्या डिपेंड असणार आहेत. ह्याची उद्या जे असणार आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला, या स्टॉकचे अपडेट आपण आपल्या चॅनलला उद्या अपडेट करणार आहोत. तुम्हाला सुद्धा जर अशा एखाद्या स्टॉक मध्ये जर अनालिसिस पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा. त्याचे अनालिसिस आपण आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ मध्ये अपलोड करत असतो. ओके, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.